पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे स्मृतिचिन्ह देऊन आजचे सन्माननीय व्याख्याते माननीय प्रवीणदादा गायकवाड साहेब यांचा सन्मान होत आहे. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि व्याख्यानमालेचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान होत आहे. धन्यवाद पानसरे साहेब. मी प्राध्यापक मेदगे सरांना विनंती करतो, आजचे सन्माननीय व्याख्याते संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांचा परिचय करून द्यावा. मेदगे सर. साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेच्या 22व्या वर्षातील प्रथम पुष्प रोपण्यासाठी उपस्थित असलेले आजचे आपले प्रमुख वक्ते, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेची नव्याने मांडणी करणारे प्रमुख विचारवंत सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांचा परिचय करून देताना मला मनस्वी आनंद होत आहे. सुमारे 30 वर्षांपासून प्रवीणदादा हे सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. मुळात ते पुण्यातील मुंढवा येथील एका प्रगतशील शेतकरी आणि आता मोठ्या बांधकाम व्यावसायिक परिवारातून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणी सकवारबाई याच गायकवाड घराण्यातील अशा ऐतिहासिक घराण्याचा वारसा प्रवीणदादा यांना लाभलेला आहे. तरुण वयापासूनच ते मराठा समाजासाठी काम करतात, पण ओबीसी, SC, ST आणि मुस्लिम बांधवांसाठीही ते सातत्याने कार्यरत असतात. प्रवीणदादा हे स्वभावाने अत्यंत मोकळे आहेत. त्यांच्या बोलण्यात परखडपणा पण मनात गोडवा आहे. इतरांना मदत करणे हा त्यांचा स्वभावधर्म आहे. ते खूप विनोदी आहेत. प्रवीणदादा ही निर्व्यसनी आणि चारित्र्यसंपन्न नेते आहेत. अनेक विषयांचे प्रभुत्व त्यांच्याकडे आहे. ते ज्यावेळेस चर्चेसाठी टीव्हीवर असतात तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे विचार एकाग्रतेने ऐकतो. त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. संभाजी ब्रिगेडचे नेतृत्व त्यांनी अत्यंत हिमतीने केले. अलिबाग अधिवेशनामध्ये प्रवीणदादा यांना मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अनऐतिहासिक मुद्दे खोडून काढत असताना तत्कालीन सुसंगत संदर्भ देऊन केलेली खऱ्या ऐतिहासिक मांडणी, ते मराठा आरक्षणाच्या संदर्भातील मुद्देसूद आणि कायदेशीर बाबींसह केलेली दादांची मांडणी, तेच आता नवीन दिशा आणि नवीन विचार घेऊन अहत ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला ही छत्रपतींच्या वैश्विक विचारांना अनुसरून केलेली वास्तविक मांडणी राज्यातील पुरोगामी चळवळीला व लाखो युवकांना मार्गदर्शक ठरत आहे. इतिहासाच्या अभिमानाबरोबरच वर्तमानात जगायला शिकले पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे हे तरुणांना ते सतत सांगत असतात. उद्योग व्यवसाय करण्यासाठी अवघे विश्व खुलं आहे हे ते सतत तरुणांना सांगत असतात. डोक्यात शिवाजी आणि खिशात गांधीजी हा मूलमंत्र देत राज्यातील तरुणांना उद्योग व्यवसायामध्ये उतरावं, यशस्वी व्हावं यासाठी अहोरात्र मार्गदर्शन करतात. यामुळे 53 देशामध्ये 8500 विद्यार्थी नोकरी व्यवसाय करत आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आनंदतारा बिझनेस ग्रुपचे प्रमुख असलेले प्रवीणदादा दुबई बिझनेस टूर, बिझनेस कॉन्फरन्स यासारख्या अभिनव कल्पना राबवणारे, प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःच्या पायावर उभा राहून स्वावलंबी व्हावा यासाठी झटणारे, श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत प्रत्येकाला आपले वाटणारे प्रभावी वक्ते, वैचारिक लेखक, पुरोगामी विचारवंत, यशस्वी उद्योजक आणि तरुणाईला नवी दिशा, नवा विचार देणारे प्रवीणदादा गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेच्या या विचारमंचावर विद्यार्थ्यांना आपले बहुमोल मार्गदर्शन करावे. धन्यवाद. राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, ज्या ज्या महापुरुषांनी या बहुजन समाजाच्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढली, प्रथम मी त्यांना वंदन करतो. आज खरं तर माजी आमदार साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालय याचे सगळे प्रमुख, आमचे मित्र ॲडव्होकेट देवेंद्रजी बुट्टे पाटील, प्रतापराव टाकळकर साहेब, हरिभाऊ सांडभोर साहेब आणि सगळे संस्थेचे संचालक, सगळे गुरुजन, सगळे शिक्षक, सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी, सगळे या ठिकाणी जमलेला जो शिक्षक वर्ग आहे आणि विद्यार्थी वर्ग आहे, प्रथम मी तुम्हाला नम्रपणे नमस्कार करतो. खरं तर अशा व्याख्यानमालेमध्ये जाण्याचा हा माझा पहिलाच योग आहे. सातत्याने महाराष्ट्रामध्ये मी जवळपास सलग प्रवास करायचा म्हटलं तर महाराष्ट्र मी 8 वेळा फिरलेलो आहे. 110 दिवसाची जिजाऊ रथ यात्रा केलेली, त्याच्यामध्ये प्रबोधन केलं होतं. 48 दिवसाची शिवशाहू यात्रा केली, जगातले 63 देश फिरलो. 25 वेळा दुबईला जवळपास 1250 लोकांना घेऊन गेलो, त्यांना दुबई दाखवली. सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्ट मध्ये. 4 वेळा इस्रायलमध्ये जाऊन आलो. इस्रायल मधला जो काही शेती उद्योग आहे त्याची ओळख करून देण्यासाठी तिथं जवळपास 220 लोक घेऊन गेलो. तर हे सगळं करत असताना सामाजिक चळवळीचा सरांनी उल्लेख केला. मी अनावधानाने चळवळीत आलेलो आहे. म्हणजे मी काय असं ठरवून मला समाजकारण करायचंय, राजकारण करायचंय असं काही माझा उद्देश नव्हता. शालेय जीवनामध्ये लास्ट बेंचवर होतो मी, शेवटच्या बेंचवर बसायचो. तर विद्यार्थ्यांशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार. मी भाषण, व्याख्यान वगैरे असं काही माझा प्रयत्न राहणार नाहीये. आदरणीय अध्यक्ष परवानगी देतील मला असं वाटतं, कारण मुलांशी संवाद साधावा असं मला वाटतं. अनेक नामवंत व्याख्याते येऊन गेलेले आहेत, त्यांची नावं जरी वाचली तरी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला इथं एवढा सन्मान मिळाला हेच मला मोठेपणा वाटतं. शालेय जीवनामध्ये मी श्री शिवाजी मिलिटरी स्कूल मध्ये शिकत होतो. लास्ट बेंचर होतो. आणि शाळेमध्ये 9वीत असताना आमचे विद्यार्थी प्रिय शिक्षक घाटगे सर इंग्लिशचे आणि इंग्रजीचे घाटगे सर आणि अवसारीकर गणिताचे अॅरिथमेटिक शिकवायचे. संस्थेच्या संचालक मंडळाने त्यांना शाळेतनं काढून टाकलं. काही कारण झालं असेल, तिथं शिक्षकात मतभेद असतील किंवा काही, पण ते दोघंही विद्यार्थी प्रिय होते आणि मी शाळा 3 दिवस बंद केली. शिवाजी मिलिटरी स्कूल सारखी बोर्डिंग स्कूल बंद ठेवली आणि त्याचा परिणाम असा झाला की मला शाळेतनं काढून टाकलं. आणि शाळेच्या सर्टिफिकेटवर माझं लिहिलेलं आहे याला शाळेतनं हाकलून देण्यात आलेलं आहे. म्हणजे माझं शाळा 9वीत बंद झाली होती. म्हणजे माझं पुढे शिक्षण नाही होणार अशीच परिस्थिती झाली होती. आणि मग कसं बसं विजय सीएम मोहिते पाटील अकलूज, त्यांचं ग्रीन फिंगर स्कूल बोर्डिंग स्कूल आहे, तिथं आमचे प्रिन्सिपल तेही मिलिटरीचेच होते आणि त्यांनी मला तिथं सामावून घेतलं. माझी 10वी झाली. मी इंजिनिअरिंगला मग कराडला गेलो. कराडला इंजिनिअरिंग केलं सिव्हिल आणि मग पुण्याला आलो. आता पुण्याला आल्यानंतरची साधारण परिस्थिती अशी होती की माझ्या कुटुंबाची शेती ही मुंडव्यामध्ये असल्यामुळं फुल शेती, आमची मुख्यतः तरकारी शेती. मी हे तुम्हाला का सांगायचा प्रयत्न करतोय तर हा संपूर्ण भाग आमच्याशी जोडलेला आहे, आमच्या व्यवसायाशी जोडलेला आहे. कारण इकडून बरीचशी फुलं येत होती तुमच्या भागात. तर घरची उत्तम शेती असताना तिची जी विक्री व्हायची फुलांची किंवा भाजीपाल्यांची, आडतदाराकडे जायला लागायची. तुमच्या सगळ्यात जास्त भागातनं आडतदार आहेत तुमचे. कल्याणला, ठाण्याला, मुंबईला, वाशीला, पुण्याला सगळ्यात जास्त खेड, मनसर, जुन्नर याच भागातनं शेतकरी आणि आडतदार आहेत.
तर शिकून आल्यानंतर मी इच्छा व्यक्त केली की मला आता काहीतरी करायचंय, व्यवसाय वगैरे. तर कुटुंबात आपला पहिला प्रश्न होता, हे आपलं काम नाही. मी सिव्हिल इंजिनियर होऊन आल्यानंतर 91 साली उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली. तर मराठी माणसाची मानसिकता अशी आहे की हे आपलं काम नाही. कारण आपली एक म्हण आहे, उत्तम शेती, मध्यम उद्योग आणि कनिष्ठ नोकरी. तर काय करायचं, शिक्षण झालेलं आहे. मग आमच्याकडे एक मोगऱ्याचं मोठं पीक असल्यामुळं मोगऱ्याचं पीक हे दिवसभर काढावं लागतं, कारण ते फुले येत असतात. आणि ती घेऊन सायकलवर खालची मंडई ज्याला आपण म्हणतो, तिथं दिवसभरात मी 5 ते 6 वेळा 20-25 किलोचं मोगऱ्याची पोतं घेऊन जायचो. तिथं टाकायची आणि तो हमालीचा जो काही प्रकार होता तो मी केला. 5-6 महिन्यात माझ्या लक्षात आलं की ही फक्त हमाली होती. आडतदार बसल्या जाग्यावर 10% कमवतो. आजोबांना म्हटलं मला आडत घेऊन द्या. ते म्हणले आपलं काम नाही, उधार कसं द्यायचं, एवढं उचल कशी द्यायची, हे आपल्या व्यवसायाचा भाग आहे, उचल देणं उधार. आणि मग त्यातनं मग एक आग्रह धरला आणि मग शेवटी आजोबांच्या मुळे मला गुलटेकडी मार्केट यार्डला एक फुलाची आडत मिळाली आणि मी ती आडत चालवली पहिल्या वर्षी. म्हणजे अक्षरशः इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा कुठलाही कमीपणा न मानता पहिली 3 वर्ष मी बाबू गेनू चौक, आज आपण राजगुरुनगर मध्ये आहोत, बाबू गेनू हे त्यांचे सहकारी, म्हणजे चळवळीतले, स्वातंत्र्यातले, त्या चौकामध्ये 3 वर्ष मी रस्त्यावर फुलं विकलेला माणूस. रस्त्यावर फुलं विकली. हे सांगण्यामागचं कारण आहे की आपल्याला कुठलाही उद्योग व्यवसाय करताना लाज बाळगता कामा नये. आता हे सांगताना तुम्हालाही आश्चर्य वाटेल की ज्यावेळेस मी पुढं जसं सांगल तर आपलं काय होतंय की आपण वर्तमानातलीच परिस्थिती बघतो. इतिहास आपल्याला मागे जाऊन पाहावा लागतो, तो मी काही बदलू शकत नाही. आणि मग सगळी लाज सोडून आपल्याला पैसे कमवायचे, आपल्याला उद्योग करायचा, आपल्याला व्यवसाय करायचा आहे. हे करता करता मी तिथपर्यंत पोहोचलो. कुटुंबातली अशी स्थिती झाली की माझ्या मोठ्या बंधूंनी आग्रह धरला की तो मार्केटचा गाळा मला एकट्यालाच पाहिजे. आणि म्हणून तो त्याला तसंच ज्या दिवशी मागणी केली त्या दिवशी मी तो मार्केटचा गाळा सोडला. आणि माझ्या पुढे संपूर्ण अंधार निर्माण झाला, कारण घरच्यांची अशी स्थिती झाली की ह्याला धंदा होता, याने कशाला सोडायचा. आणि मग तिथं सुरू झाली सामाजिक चळवळीची सुरुवात. आणि मी मराठा महासंघ या संघटनेच्या निमित्ताने पहिल्यांदा सामाजिक चळवळीत आलो. कारण आपली मानसिक स्थिती नीट ठेवावी लागते. हाताशी पैसे नव्हते, खर्चायला पैसे नव्हते आणि कुठंतरी सामाजिक चळवळीशी अनावधानाने जोडलो गेलो. या खेड, चाकण, मनसर, जुन्नर या भागामध्ये आम्ही अनेक शाखा काढल्या होत्या. अनेक शाखा इथं होत्या. अनेक तुमच्या परिसरातले लोक आमच्या संपर्कामध्ये होते. करता करता आज तुम्ही मला इथं भाषण करताना बघताय, तर मला तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी मुख्यतः सांगायचं की मी मराठा महासंघाचा जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर ती मला संधी मिळाली. वय कमी होतं. संधी मिळाली तर मला तुम्ही 2 शब्द बोला असं सांगितलं, भाषण करायला सांगितलं. मी तुम्हाला विश्वास ठेवा माझ्यावर, मी सांगितलं मला बोलता येत नाही हे वाक्य सांगण्यासाठी फक्त मी उभा राहिलो. अशी माझी सुरुवात आहे. मला खरंच मी हेच वाक्य सांगितलं की मला बोलता येत नाही आणि मी खाली बसलो होतो. अशी सामाजिक जीवनाची माझी सुरुवात आहे. आजचा जो विषय आहे तो अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुका. संभाजी ब्रिगेड ही सामाजिक संघटना आहे. तुम्हाला जवळच असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर 2009 ला 19 फेब्रुवारीला अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील हे हेलिकॉप्टर मध्ये असताना, हेलिकॉप्टर शिवनेरीवर उतरत असताना ते हेलिकॉप्टर फोडल्याची केस आमच्यावर आहे. हे आरक्षणाच्या निमित्ताने घडलेला एक प्रसंग आहे. म्हणजे एखाद्या आंदोलनाची तीव्रता किती असावी तर ती इतकी तीव्रता झाली होती. अशा 600 केसेस संघटनेवर आहेत संभाजी ब्रिगेडवर. मग काही आरक्षणाच्या निमित्ताने आहे, काही आंदोलनाच्या, काही ऐतिहासिक आहेत. परंतु चेंज इज द रूल ऑफ नेचर. निसर्गाचा नियम बदल आहे आणि इट इज अ कॉन्स्टंट प्रोसेस.
निसर्गाचा नियम बदल आहे आणि ते सातत्याने होत असतो. आयुष्यामध्ये चूक झाली तर माफी मागितली पाहिजे आणि बदल स्वीकारला पाहिजे. चुकीचं धोरण सातत्याने पुढे रेटलं नाही पाहिजे. आणि म्हणून 2016ला महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चे झाले, 58 मोर्चे झाले, 2.5 कोटी लोक बहुजन समाजातले रस्त्यावर आले. जगाने त्याची नोंद घेतली. लाखोचे मोर्चे निघाले, पण मोर्चात मांडलेले प्रश्न जे होते त्यातला एकही प्रश्न सुटला नाही. 2018 मध्ये आम्ही चिंतन बैठक घेतली. दरम्यानच्या काळामध्ये मी जगातले 63 देश फिरून आलो होतो. अनेक वेळा परदेशात जाण्याची संधी मिळाली होती. आमचे बिझनेस कॉन्फरन्स व्यावसायिक असल्यामुळे त्यावेळेस व्यावसायिक बरोबर असायचे. माझ्यापेक्षा माझे सहकारी मित्र अनेक लोक परदेशात अनेक वेळा जाऊन आलेले, परंतु परदेशातनं जाऊन आल्यानंतर त्या परदेशातल्या अनुभवाबद्दल सांगण्याचं त्यांच्याकडे व्यासपीठ नाही. मला ती लाभलं आणि म्हणून प्रयोग म्हणून पहिल्यांदा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही परदेशात गेलो आणि बिझनेस कॉन्फरन्स घेतली सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्ट मध्ये. हा बदल स्वीकारत आम्ही इथपर्यंत आलोय. आता बऱ्याच लोकांची उत्सुकता राहते, कारण हे वाक्यच असं आहे की अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला, ही टॅगलाईन नेमकी काय. आणि त्या उत्सुकतेपोटीच मला मेदगे सरांनी इथं बोलवलं. खरं सांगायचं तर आपल्याला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे, तुकाराम महाराजांचे अभंग माहिती आहे, पण वर्तमानामध्ये आपण इतिहासातच रमत राहतो. इतिहास हा वर्तमानामध्ये रमण्यासाठी नाही, तर भविष्याचा वेध घेण्यासाठी आहे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. संत तुकाराम महाराजांबद्दल आपल्या सगळ्यांनाच आदर आहे, संत आहेत, अनेक कीर्तनकार कीर्तन करतात. तुम्ही किती वेळा ही गोष्ट ऐकलेली आहे की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. 350-400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकते अभ्यास केल्याने, ज्ञान मिळवल्याने. तेच तुकाराम महाराज काय म्हणतात, एक बीजा केला नास मग भोगले कणीस. एक माणूस ज्यावेळेस स्वतःला गाडून घेतो त्यावेळेस ही सगळं कंस फुलतात. आज माझे आमदार साहेबराव बुट्टे पाटलांनी ही संस्था त्याचं बीज रोपण केलं. सगळे त्यांचे सहकारी इथं बसलेले, सांगोर असतील, टाकळकर असतील आणि इथले सगळे लोक. इथं एक बीज रोपलं आणि ही सगळी त्याची कंस आहेत, ही फुलं आहेत, ही फळं आहेत त्याची. एक बीजा केला नास मग भोगले कणीस. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो त्यांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलेला आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जोडून या धन, आपण काय म्हणतो सिंधी, मारवाडी, गुजराती या व्यावसायिक जाती आहेत. त्यांची प्रतिमा आपणच तयार केलेली आहे आणि आपण ती पाहत आलेलो आहे. सिंधी, मारवाडी, गुजराती, त्यांच्याबद्दल बोलताना आपलेच लोक म्हणतात त्यांच्या रक्तातच व्यवसाय असतो, त्यांच्या डीएनए मध्येच व्यवसाय असतो, त्यांच्या कुटुंबामध्येच व्यवसाय असतो. अध्यक्ष साहेब, व्यवसाय कुठं असतो सांगा मला? व्यवसाय रक्तात नसतो, व्यवसाय डीएनए मध्ये नसतो, व्यवसाय माइंडसेट मध्ये असतो, मनामध्ये असतो. तुम्ही एकदा निर्धार केला की मला हा व्यवसाय करायचाय, मला यशस्वी व्हायचंय, तर तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, मानसिकतेत बदल केला पाहिजे. चेंज इन माइंड, तुमच्या मनामध्ये बदल करा. तुम्ही ठरवा मला हे करायचंय, मला हे व्हायचंय. उद्देश निश्चित करा, धोरण निश्चित करा, एम डिफाईन करा आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू करा. सिंधी, गुजराती, मारवाडी ही कम्युनिटी कुठून येते माहितीये तुम्हाला? सिंध येतात, सिंध प्रांतात बराचसा भाग पाकिस्तानमध्ये गेलाय, उरलेला भाग भारतात आहे. सगळा वाळवंटी प्रदेश आहे, डेझर्ट एरिया आहे. खाली राजस्थान, सगळा वाळवंटी. मारवाडी
त्याच भागात नाही येतात, राजस्थानात गुजराती त्याच भागात नाही येतात. भुज वगैरे तुम्ही जर बघितला तर पूर्णपणे तुम्ही जर बघितलं कच्छ वगैरे वाळवंटी भाग, पीक पिकत नाही, तिथं पाणीच नाहीये. आणि म्हणून उद्योग व्यवसायासाठी हे लोक बाहेर पडलेले. कसे आले तुमच्यापर्यंत? आज खेड, राजगुरुनगर, मंचर याचा इतिहासात काय नोंद आहे माहिती तुम्हाला? एक चायनीज प्रवासी आला होता, काय नाव आहे, ह्युंग शॉंग ना काहीतरी त्याचं नाव. तो या खेड, मंचर, पूर्ण जुन्नर वगैरे ह्या सगळ्या परिसराचा उल्लेख करतो. याचा उल्लेख सिल्क रूट म्हणून करतो. म्हणजे व्यापाराचा हा रोड आहे. म्हणजे इथून व्यापार होतो. व्यापार कुठून सुरू होत होता? जिथं अटकपर्यंत आपले लोक गेले होते. खैबर खिंडीतनं व्यापारी आपल्याकडे येत होते. आणि हा व्यापार कुठपर्यंत चालत होता? कुठपर्यंत चालत होता? युरोप पर्यंत चालत होता. सिल्क म्हणजे आपल्याकडं सिल्कला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? रेशीम, सोनं, अवजार, अनेक गोष्टीसाठी भारतामध्ये अनेक व्यापारी येत होते. आणि हा सिल्क रूटवरचा रूट आहे, तिथं मी आज भाषण करतोय. त्याचा इतिहास बराचसा 400-500 वर्षापूर्वीचा असेल. भारताचा जीडीपी त्या काळामध्ये काउंट केला गेला होता. जगातला एकूण व्यापाराचे आपण 24% व्यापार करत होतो. आज भारताचा जीडीपी किती आहे? 6-6.5%. भारताचा इतिहासातला जीडीपी किती आहे? 24%. असं काय घडलेलं आहे की भारत आज आर्थिक महासत्ता का होत नाहीये? भारतासमोर नेमके प्रश्न काय आहे? भारताची लोकसंख्या आता जगात 1 नंबर आहे. एकेकाळ चायनाची जगात 1 नंबर होती, आता आपण जगात 1 नंबर आहोत. 141-42 कोटी लोकसंख्या आहे. आणि मग समस्या निर्माण होती की एवढ्या मोठ्या समुदायाचं शिक्षण, रोजगार, उद्योगचं भविष्य काय? 45% मुलं आज बेरोजगार आहेत, ते चांगले शिक्षित आहेत. अगदी मी मगरपट्टा सिटीमध्ये राहतो. सकाळी फिरायला जात असताना, सकाळी कालची गोष्ट आहे, एक रिक्षावाल्याने मला ओळखलं, माझा हात धरला, म्हणला दादा मी तुम्हाला ओळखतो, मी तुमचे युट्यूबवर अनेक व्याख्यान ऐकलेत. म्हणलं छान आहे असं तसं, मी इथंच राहतो. म्हटलं कधी पण या. रिक्षा चालवणारा मुलगा, अध्यक्ष विश्वास ठेवा, त्यांनी माझ्याशी संवाद साधला. माझ्या बरेच मुद्दे त्यांनी सांगितले. 5 मिनिटं संवाद झाला. त्यांनी मला शेवटी जाताना सांगितलं, मी MCA आहे, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. काय करतोय तो? रिक्षा. उदाहरण काय सांगितलं तर आता आपल्याकडे शिक्षण पद्धतीत अनेक मुलं शिकलेली आहेत, पण त्यांच्याकडे आज भविष्य दिसत नाही मला. मग इतिहासात ज्यावेळेस मी डोकवतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या समोर प्रेरणा आहे. शिवाजी महाराजांचं अर्थकरण कसं होतं तुम्हाला माहिती आहे? तुम्ही अनेक शिवाजी महाराजांच्या घटना ऐकल्या असतील. अफजल खानाचं डेडळ काढलं, पोट फाडलं, शाहिस्त खानाची बोटं कापली, आग्र्याहून निसटले, पन्हाळ्याहून पळाले, वगैरे वगैरे. हा सगळा रंजीत इतिहास तुम्हाला सांगितला असेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असं तुम्ही मागच्या काही दिवसामध्ये एक वाद ऐकला असेल. मग लुटली का जिंकली का काय, मग वेगवेगळे त्याच्याबद्दल मतप्रवाह आहेत. शिवाजी महाराजांनी सुरत का लुटली तुम्हाला माहितीये? शास्त्र खान पुण्यामध्ये 3 वर्ष डेरा ठेवून होता. स्वराज्याचा महसूल बुडला होता, तो त्यांनी घेतला होता. स्वराज्य बिचेर करण्यासाठी आला होता, संपवण्यासाठी आला होता. प्रचंड नुकसान शिवाजी महाराजांचं केलं होतं, स्वराज्याचं केलं होतं शास्त्र खानाने. शास्त्र खान हा औरंगजेबाचा मामा अधिक तो वजीर आहे. आता ह्यांनी केलेलं नुकसान, शिवाजी महाराजांनी एका रात्रीत त्यांच्यावर हल्ला केला, त्यांची बोटं कापली आणि नंतर ते पळाले, ते सगळं गेलं. हे सगळा इतिहास आहे. हा महत्वाचा माझ्या दृष्टीने नाही. आता शास्त्र खानाने केलेल्या नुकसानाची परतफेड जर काय करायची असेल तर औरंगजेबाची आर्थिक राजधानी कुठं होती? सुरत हे व्यापाराचं केंद्र होतं. आणि शिवाजी महाराजांनी सुरत लुटली.
याचं कारण शास्त्रखान्याने केलेलं नुकसान हे व्याजासहित परत मिळवायचं असेल तर सुरत लुटलीच पाहिजे. हे शिवाजी महाराजांचं अर्थकरण हे लक्षात घ्या. ह्याला अर्थकरणाच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. तुम्ही शालेय जीवनामध्ये ख्रिस्तोफर ऐकलं तुम्ही नाव त्याचं, कोलंबस. काय केलं होतं ख्रिस्तोफर कोलंबसनी? सगळ्यात पहिल्यांदा पोर्चुगीजच्या राणीकडं नवीन जगाच्या शोधात जाण्यासाठी त्यांनी बोटी मागितल्या होत्या. परंतु पोर्चुगीजच्या राणीने, पोर्चुगल यांनी काही त्यांना सहकार्य केलं नाही आणि मग ते स्पेनच्या राणीकडे गेले आणि स्पेनच्या राणीला ती कल्पना आवडली की समुद्राच्या पलीकडे काय हे बघितलं पाहिजे. आणि ख्रिस्तोफर कोलंबसला स्पेनच्या राणीने बोटी दिल्या. त्यावेळेस वलवायला लागत होता, हजारो वल्लकरी, म्हणजे ते आता सारखं आधुनिक काही नव्हतं. हे मी 15व्या शतकाची गोष्ट सांगतो. 15व्या शतकामध्ये ख्रिस्तोफर कोलंबस पहिल्यांदा बाहेर पडला. अमेरिकन वेस्पुसी बाहेर पडला. वास्को दा गामा बाहेर पडला. फ्रेंच, ब्रिटिश यांच्या अगोदर, कारण जगावर नंतर राज्य कोणी जास्त केलं अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही इतिहासात बघितलं तर ब्रिटिश आणि फ्रेंचांनी. पण सगळ्यात पहिल्यांदा व्यापारासाठी कोण बाहेर पडलं? देशाच्या बाहेर जग जिंकण्यासाठी, विस्तार करण्यासाठी बाहेर पडले ते डच आणि पोर्चुगीज. 15व्या शतकामध्ये ज्या काळामध्ये कुठली आधुनिक सुविधा माहित नाहीये आपल्याकडे, आता सगळं आहे तुमच्याकडं, जीपीएस आहे, गुगल आहे, सगळं आहे. बोटी कुठं जाणार आहे, कुठल्या बेटावर लागणार आहेत का नाही माहित नाही. अशा काळामध्ये बोटी समुद्रात टाकल्या युरोपियन लोकांनी, डच, पोर्चुगीज आणि फ्रेंच. शिवाजी महाराज ज्या काळामध्ये जन्मले त्या काळामध्ये या भारतामध्ये 100 वर्ष अगोदर गोव्याला पोर्चुगीज होते, पॉंडिचेरीला फ्रेंच होते, मुंबईमध्ये ब्रिटिश होते आणि दीव दमनला डच होते. हे व्यापारासाठी आले होते. शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर समुद्रमार्गे आपल्याला धोका आहे असं आपल्याला इतिहासात सांगितलं गेलं. आंग्रेंना त्यांनी प्रमुख करून त्यांनी पहिल्यांदा आपली आरमार उभी केली. पण आरमारच्या पलीकडे किती लोकांना माहिती की शिवाजी महाराज जगातल्या 12 देशांबरोबर व्यापार करत होते, अर्थकरण करत होते, किती लोकांना माहिती. नुसतं लढाईसाठी त्यांनी आपली आरमार उभं केलं नव्हतं, नेव्ही उभी केली नव्हती, तर त्यातनं ते व्यापार करत होते, ते अर्थकरण करत होते. तेच शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आल्यानंतर दक्षिण दिग्विजय करतात, स्वतःचा राज्याभिषेक करतात रायगडावर. 6 जून 1600 कितीला केला माहितीये तुम्हाला? 1674ला रायगडावर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. आणि त्या राज्याभिषेकाच्या वेळेस पूर्ण देशात अनेक मानकरी लोक आले होते. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्यावेळेस की त्यांचं राज्य पुणे जिल्हा, रायगड, असं फारसं काही मोठा विस्तार नव्हता स्वराज्याचा, त्या काळामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की आता माझं राज्य केवढं असेल? तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला. तंजावर पासून पेशावर पर्यंत माझं राज्य असेल असं शिवाजी महाराज सांगतात. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं स्वराज्य त्या तुलनेत फार लहान होतं. औरंगजेब पार अफगाणिस्तानच्या वर विस्तारला होता, कझाकिस्तान, उझबेकिस्तान पर्यंत. खाली इथं आदिलशाही होती, कुतुबशाही होती, मोगल होते, 4 बहामनी राज्य होते, 4 मुघलच्या शाहीचे असे स्तंभ होते. आणि त्यांच्यावर माझं राज्य असेल पाहिजे म्हणून त्यांनी तंजावर पासून पेशावर पर्यंत माझं राज्य असेल असं त्यांनी स्वप्न पाहिलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन रायगडावर 8 एप्रिल 1630ला झालं. त्यांचं स्वप्न त्यांच्या हयातीत अपूर्ण राहिलं. त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले, त्यांचा राज्याभिषेक झाला. औरंगजेब इथंच होता महाराष्ट्रामध्ये. संभाजी महाराज सतत लढाई करत होते, सतत जिंकत होते, 9 वर्ष लढले. अंतिमता त्यांनी सुद्धा देह ठेवला वडू बुद्रुकला, तुळापूरला. पण शिवाजी महाराजांचा एक विचार होता, एक प्रेरणा होती, एक प्रेरणा आणि एक विचार शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस दिला होता. तंजावर तहत पेशावर अवघा मुलुका आपला. संभाजी महाराजांनंतर तारा राणी लढल्या.
परवा दिवशी तारा राणीचं 650 पानांचं डॉक्टर जयसिंगराव पवारांचं पुस्तक छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी प्रकाशित केलं. सुप्रियाताई सुळे त्याला प्रमुख होत्या. तारा राणी 7 वर्ष औरंगजेबाबरोबर रडल्या. औरंगजेबाने स्वतः देह इथंच ठेवला, तो परत दिल्लीला गेलाच नाही. तारा राणी तुमच्यासारखी होती. तुम्हाला माहितीये तारा राणीचं काय सांगितलं? तारा राणी भद्रकाली कोपली, दिल्ली शाचं गेलं पाणी. औरंगजेब तारा राणीला घाबरत होता. किती लोकांना माहिती? 7 वर्ष तारा राणी लढली, पण तरीही आमचं स्वप्न पूर्ण नाही झालं. औरंगजेबाकडे असलेला शाहू सुटून आला, सातारच्या गादीवर बसला आणि त्यानंतर मराठ्यांनी शिवाजी महाराजांची प्रेरणा, शिवाजी महाराजांनंतर 28 वर्षानंतर अटके पार झेंडे लावले. याच मार्गाने घोड्यांच्या टापा या दिल्ली तख्तापासून ते अटकपर्यंत गेले. हे ऐतिहासिक भूमी आहे खेडची. खेडमध्ये होळकरांचा वाडा आहे, खेडमध्ये गायकवाडांचा वाडा आहे. ही ऐतिहासिक भूमी आहे. इथे एक इतिहास घडलेला आहे. पण हाच जर इतिहास आपल्याला जर उजळणी करायची असेल तर वर्तमानात आपल्याला विचार केला पाहिजे भविष्याचा वेध कसा घ्यायचा. म्हणून इतिहासातल्या प्रेरणा शोधाव्या लागतात, विचार शोधावा लागतात. अटकपर्यंत मराठे गेले, दिल्ली तख्त ताब्यात घेतलं. महाजी शिंदेनी 10 वर्ष दिल्ली तख्त ताब्यात ठेवलं होतं. 110 वर्ष मराठ्यांनी या देशावर राज्य केलं. ब्रिटिशांनी 1818ला शनिवारवाड्यावरचा जरी पटका भगवा झेंडा खाली घेतला आणि तिथं युनियन जॅक चढवला. तोपर्यंत मराठ्यांचं राज्य या देशामध्ये होतं. 110 वर्ष. अध्यक्ष महोदय, देशाच्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये मराठे आहेत. अगदी तंजावरला गेला तरी आणि बलुचिस्तानला गेला तरीही. कारण आपण लोक युद्धासाठी बाहेर पडलो, प्रदेश जिंकले, तिथं स्थिर स्थावर झाला. बडोदा गायकवाड आजही बडोदा ताब्यात आहे. इंदोरचे होळकर आहे, ग्वालियरचे शिंदे आहेत. उदाहरणासाठी सांगतोय तुम्हाला. देवासला पवार आहे. हे का सांगतो मी तुम्हाला की आमचा एक बाणा होता. आम्ही गाव सोडून लढाईसाठी बाहेर पडलो आणि त्या गावात केरळला मराठी आहेत तुम्हाला मी सांगतो. पण तिथली संस्कृती, तिथला विचार, तिथला पेहरावा, तिथलं सण उत्सव सगळं त्यांनी स्वीकारलेलं आहे. हे सगळं त्यांनी स्वीकारून आता तिथंच राहिलेले आहेत ते. आता माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे की मी ज्यावेळेस परदेशात फिरतो, जगातल्या 63 देशामध्ये फिरत असताना मी अमेरिकेला गेलो होतो. गमतीचा भाग सांगतो, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अवेकनिंग, एंटरटेनिंग व्हाईल अवेकनिंग. लोकांची जागृती पण झाली पाहिजे, करमणूक पण झाली पाहिजे, नाहीतर तुम्ही बोर होऊन जाताल फार तत्वज्ञान सांगत बसलो तर. मी अमेरिकेला गेलो होतो. सिडमोर कंपनी जी आहे त्यांनी जगातल्या सगळ्यात उंच इमारती बांधल्या. बुर्ज खलिफा, ट्विन टॉवर मलेशियाचं, दुबईचं बुर्ज खलिफा जसं तसं ट्विन टॉवर आहे. एम्पायर इस्टेट बिल्डिंग आहे अमेरिकेमध्ये. जगातल्या सगळ्या उंच इमारती त्यांनी बांधलेल्या आहेत. त्यांना भेटायला मी गेलो होतो शिकागोला. तर शिकागोला गेल्यानंतर मी माझे बंधू बरोबर होतो. तिथं गेल्यानंतर आम्हाला एका रिसेप्शनिस्ट म्हणा किंवा PA म्हणा, असं एका मुलीने छानपैकी तिने कोट वगैरे घातला होता. तिने आम्हाला रिसीव्ह केलं. हाय हॅलो यस, आमचं इंट्रोडक्शन झालं. आणि 4थ्या मजल्यावर त्यांच्या मुख्य आर्किटेक्टचं ऑफिस होतं. आम्ही बोलत लिफ्ट पर्यंत गेलो. लिफ्ट पर्यंत गेल्यानंतर लिफ्ट वर जात नाही हे 2 मिनिटांनंतर लक्षात आलं. आणि ती जी मुलगी आम्हाला घ्यायला आली होती ती म्हणली चायला. म्हणजे चायला म्हणलं अमेरिकेत. म्हणजे मी मुंबईची आहे. ती कधी तिकडे गेली, ती तिथं काय काम करते. आपले लोक विस्तारलेले आहेत. म्हणजे आपली एक मुलगी अमेरिकेतल्या सिडमोर कंपनीमध्ये असिस्टंट म्हणून काम करते, याचा मला खूप अभिमान वाटतो. पण हे पर्याय किती आहे, ही उदाहरणं किती आहे. याच खेडमधले प्रशांत राळे ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीत राहतात. आणि तुमच्या आसपासच्या जवळपास मला माहिती असलेले 20 लोक आज ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम काही गोष्टी सांगतो की तुरळक प्रमाणामध्ये महाराष्ट्रातले अनेक लोक परदेशात वेगवेगळ्या भागात राहतात.
प्रत्येक देशामध्ये महाराष्ट्र मंडळ आहे नाही असं नाही आहे. तिथेही ते लोक जमतात, गणेश उत्सव साजरा करतात, शिवजयंती करतात, बाबासाहेब आंबेडकर जयंती करतात, दिवाळी करतात, दसरा करतात, सगळे सण उत्सव करतात. मी हे थोडंसं बॅकग्राऊंड बनवण्यासाठी सांगतो मी तुम्हाला. परंतु संख्येने किती आहेत आपले? खूप कमी. मी ज्यावेळेस अभ्यास करायला सुरुवात केला तर मी कॅनडाला गेलो होतो. अमेरिकेतनं कॅनडाला गेलो. कॅनडाला गेल्यानंतर एअरपोर्टवर मी डॉलर एक्सचेंज करत होतो, अमेरिकन डॉलर आणि कॅनेडियन डॉलर. हे डॉलर एक्सचेंज करत असताना ती ज्या ठिकाणी आपण पैसे एक्सचेंज करतो, फॉरेक्स म्हणतात त्याला, फॉरेक्स, तिथं गेल्यानंतर मी म्हणलं, मॅडम प्लीज हेल्प मी टू एक्सचेंज दिस अमाउंट. ते म्हणले ओके. भाई साहब आप पुणे से लगते हो, आप इंडिया से लगते हो? मतलब हाँ मैडम मैं पुणे से हूँ, मुंबई से है. अरे फिर हिंदी में बात करो ना. कॅनडा मध्ये एअरपोर्टवर फॉरेक्स, ती पंजाबी मुलगी होती. त्यानंतर गाडी ड्रायव्हर, तोही पंजाबी, इकडं 4 अंगठ्या इकडं 4 अंगठ्या. आता तुम्ही मला सांगा, त्या ड्रायव्हरचं साधारणपणे महिन्याला उत्पन्न किती असेल? जर कॅनेडियन डॉलर आज 80 रुपयाला आहे, 4 दिवस रविवारी तो काम करत नाही, 26 दिवस तो 8 तास गाडी चालवतो. त्याला कमीत कमी तो मला म्हणला की मी 20 लाख रुपये महिन्याला कमवतो. 20 लाख रुपये. अगदी परवा दिवशी तुम्ही जर वेळ काढून जर बघितला असेल टीव्ही, तर हनुमान गायकवाडांची मुलाखत झाली माझा कट्टावर, आणि त्यांनी जे पहिले 15 मिनिटं जे सांगितलं ना, याची पेरणी संभाजी ब्रिगेडने आपण केलेली आहे. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्ही दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पिक्चर बघितला का? बघितला का? खूप फेमस. 25 वर्ष मराठा मंदिरला सलग होता. 25 वर्ष एकाच थिएटरला सलग चाललेला ऐतिहासिक गोष्ट एखाद्या चित्रपटाबद्दल. तर हा चित्रपट कसा निर्माण झाला? संस्कृती जी भागाची असते किंवा जो विचार असतो किंवा ज्या घटना असतात त्याचं ते प्रतिबिंब असतं. चित्रपट नाटक हे समाजातल्या घटनांचं, प्रसंगांचं हे त्याचं अवलोकन केलेलं असतं. काय आहे बरं त्याच्यामध्ये? किती लोकांनी पिक्चर बघितला? तो पिक्चर आहे शाहरुख खान आणि काजोलचा. काजोल लंडन मध्ये, शाहरुख खान भारतातनं तिकडे जातो, आणि तिकडे गेल्यानंतर तिची ओळख होती, आणि आपल्याला पूर्ण युरोपचा प्रवास त्या ह्याच्यामध्ये दाखवला. स्वित्झर्लंड दाखवलं. मी अनेक सगळ्या गोष्टी त्याच्यात बघितल्या. आज स्वित्झर्लंड मध्ये सगळ्यात उंच ठिकाण आहे टिटलिस. त्या टिटलिसवर जे हॉटेल आहे त्याचं नाव आहे बॉलिवूड. लक्षात ठेवा. तिथं शाहरुख खान आणि काजोलची चित्र लावलेली आहेत. मी हे का सांगतो तुम्हाला? तर 25 वर्षापूर्वी हा चित्रपट निघाला, त्याच्यासाठी पंजाबमध्ये डोकावं लागतं. पंजाबमध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लंडमध्ये लोक व्यवसाय उद्योगसाठी जाण्याची एक परंपरा ऑलरेडी तयार झाली होती. त्यातनं हा चित्रपट जन्माला आला. लंडनच्या साऊथ हॉलमध्ये पंजाबी 10 लाख लोक राहतात. 10 लाख लोक राहतात. तिथं तुम्हाला वडापाव मिळतो, चहा मिळतो, उसाचा रस मिळतो, सगळं मिळतं. पानपट्टी सुद्धा आहे, गुटखा पण मिळतो. मला लोक ज्यावेळेस म्हणतात आम्ही तिकडे गेलो काय करायचं, तर तुम्हाला सगळं माहिती आहे. सगळं तिथं काय काय असतं आपल्यासारखंच असतं, काही वेगळं नसतं. नंतर आला अक्षय कुमारचे पिक्चर सिंग इज किंग. माहिती आहे तुम्हाला? 3-4 पिक्चर आले. सिंग इज किंग. सिंग इज किंगचं कनेक्शन कुठं गेलं? कुठल्या देशाबरोबर गेलं? कॅनडा बरोबर गेलं. सिंग इज किंगचं कनेक्शन कॅनडा बरोबर झालं. का झालं? कारण आज तुम्ही पंजाबमध्ये शीख लोक जे आहेत ना, जे पगडी घालतात ना, म्हणजे हरियाणा आणि पंजाब हे एकच राज्य तसं बघितलं तर, पण जाटांचं पंजाब हरियाणा आणि शीखांचं पंजाब असं साधारणपणे आपल्याकडे बायफर्केशन आहे. तर पंजाबी लोक मायग्रेशन करतात. तर कुठल्या देशात करतात? ते मॅक्सिमम लंडनला करायचे पूर्वी. आता त्यांनी कॅनडामध्ये प्रवेश केलाय. कॅनडामध्ये त्यांचे खासदार आहेत, 4 मंत्री आहेत, आणि त्यांचा त्या भागावर इतका प्रभाव आहे की पंजाबी भाषा त्या देशाची 3 नंबरची भाषा आहे. हिंदीत तुम्ही पंजाबी बोलू शकता तिथं. पहिली फ्रेंच आहे, दुसरं
इंग्लिश आहे, तिसरी पंजाबी आहे. तेच ऑस्ट्रेलियाचा अभ्यास केला तर ऑस्ट्रेलियामध्ये जाट लोकांचा त्या ठिकाणी प्रभाव प्रचंड आहे. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया केवढा मोठा आहे माहितीये तुम्हाला? कॅनडा भारताच्या 3.25 पट मोठा भूप्रदेश आहे. 3.25 पट मोठा आहे. लोकसंख्या किती? 4.5 कोटी. ऑस्ट्रेलिया भारताच्या 2.5 पट मोठा, लोकसंख्या किती? 4 कोटी. सगळे लोक जवळपास स्थलांतरित आहेत, जे पूर्वीचे काही आदिवासी, ॲब्रोजन्स, अँग्लो इंडियन नावाचे काही कॉन्सेप्ट, इंडियन रेड इंडियन्स नावाची कॉन्सेप्ट पूर्वी ते भारताच्या शोधात फिरायचे म्हणून तिथल्या आदिवासींना त्यांनी इंडियन्स म्हणून काही संबोधलेले अमेरिकेमध्ये वगैरे वगैरे. 2-3% ते लोक सोडले तर सगळेच लोक मायग्रेटेड आहेत. आणि हे सगळं मायग्रेशन कुठून झालंय? हे सगळं युरोप खंडातनं मायग्रेशन झालं. ते जर आज समजून जरी घ्यायचं असेल ना, आपण बांधावर लढणारे लोक आहेत, आपण आहे ना स्क्वेअर फूट वर लढणारे लोक आहे, आपण जमीन कोरणारे लोक आहेत, आपलं क्षेत्र कसं कमी जास्त वाढवायचं हे करणारे लोक आहेत. त्यांना हे माहिती पाहिजे की हे पंजाबी आणि जाट लोक ऑस्ट्रेलियन कॅनडामध्ये जाऊन शेती करतात. ऑस्ट्रेलियाच्या गरीब शेतकऱ्याचं क्षेत्र आहे 3,500 एकर. मी ऑस्ट्रेलियाला प्रशांत राणेकडे गेलो होतो. तुमच्या इथलं एक देशमुख पण आहे तिथं, त्यांच्याबरोबर फिरलो, राहिलो, शेतात राहिलो. एक दिवस अचानक सकाळी आवाज यायला लागला भरर असा त्या शेतात राहिला असताना. तर आवाज आल्यानंतर काय नेमकं बघण्यासाठी बाहेर आलो तर हेलिकॉप्टर होतं, फवारणी करत होतं शेतामध्ये. शेतामध्ये हेलिकॉप्टर फवारणी करत होतं. हे स्थलांतरित शेतकरी ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये कसे गेले? अध्यक्ष महोदय, तुम्ही जर कधी चंदीगडला गेला तर चंदीगडची ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये शेती कशी करायची ऑस्ट्रेलियन कॅनडामध्ये, तिथली पीक पद्धती कशी आहे, तिथलं हवामान काय, तिथलं तंत्रज्ञान काय, तिथं कोर्सेस आहेत. आणि हे ट्रेंड लोक शेती करण्यासाठी ऑस्ट्रेलियन कॅनडाला गेले. हे ते गव्हर्नमेंटचं यश लक्षात घ्या. शेती व्यतिरिक्त तिथं तंत्रज्ञान बरंच आहे, तिथं तुम्हाला संधी बरंच आहे. आणि हे सगळे स्थलांतरित लोक आहेत. भारत 142 कोटी लोकांचा, कॅनडा 4.5 कोटी, ऑस्ट्रेलिया 4 कोटी. गमतीने मी कधी कधी म्हणतो की पवार साहेब पंतप्रधान व्हायचे राहून गेले, ही मराठ्यांना कायम खंत राहिली. बरोबर आहे, गंमत म्हणून सांगतो. मराठ्यांची खंत आहे की आमचा पंतप्रधान झाला नाही, शरद पवार साहेब पंतप्रधान झाले नाही. आणि खेड तालुक्यात तर जास्त दुःखाचं सगळ्यात जास्त प्रेम ते त्यांच्यावर करतात. मी कधी कधी भाषणामध्ये म्हणतो की ऑस्ट्रेलियामध्ये 4 कोटी लोक राहतात आणि मराठे 3 कोटीपेक्षा जास्त आहेत. तुम्ही आत्ता स्थलांतर सुरू केलं तर 10-20 वर्षात तसाच तुमचा पंतप्रधान तिथं होईल, जर राजकारणाची एवढी हौस असेल. आमच्याकडे काही कारण नसताना फक्त चौकात चहाच्या टपरीवर येवलेच्या असेल, सरपंच असेल, खासदारच्या असेल, आमदारच्या असेल, अनेक चहाच्या टपऱ्यावर चर्चा काय असते फक्त मोदींनी काय केलं पाहिजे, राहुल गांधीला काही कळतच नाही, शरद पवारांचं हे चुकलं, उद्धव ठाकरेंनी ते केलं, देवेंद्र फडणवीसांनी हे केलं. अरे तुमचं विचारताय कोण? तुम्हाला कोण विचारायला आलंय का? पण हे इथं गप्पा मारत बसतात. वाह्यात वेळ कशात घालवतात माहिती तुम्हाला? राजकारण, क्रिकेट हे एकेकाळ 5 दिवसाचा होता. तुम्हाला माहितीये 5 दिवस खेळायचे, 8 तास. आणि कित्येक लोक, माझे वडील, माझ्या आत्याचे मिस्टर मोहन फडतरे IAS ऑफिसर, अहो ते पूर्ण वेळ ते 5 दिवस त्यांचा कार्यक्रम असतो. टीव्ही लावायचं ते बघत बसायचं, वेस्ट ऑफ टाइम. पवार साहेब अध्यक्ष झाले BCCIचे, त्यांनी 1 दिवसाची केली, वेळ वाचवला, क्रिकेटची एंटरटेनमेंट व्हावी, 1 दिवसाची केली. 1 दिवसासाठी सुद्धा आता लोक वेळ देत नाही म्हणून त्यांनी काय केलं? आता काय आणलं? 2020. बरोबर आहे का? IPL. तुम्हाला IPL साठी आमचे लोक वेळ खर्च करतात, मॅचेस बघतात. ह्यांनी कॅच सोडला तर जिंकलो असतो, त्यांनी बोल्ड केला असता तर जिंकलो असतो, त्यांनी 6 मारले, याच्यावर चर्चा करत बसता. तुम्हाला क्रिकेटची इकॉनॉमी माहितीये किती आहे? क्रिकेटचे प्रायोजक तर मिळतील ना, त्या ह्याच्यामध्ये जाहिराती वगैरे, ते सगळ्या प्लेअरची खरेदी विक्री, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे सगळं दिसतं ना टीव्हीवर क्रिकेट किंवा ते स्टेडियम मध्ये जाऊन बघणे, ह्याची इकॉनॉमी फक्त 20,000 कोटी रुपयाची आहे. किती लोकांना माहिती आहे? 20,000 कोटी.
चित्रपट, नाटक, सिरियल, टीव्हीच्या ह्या करमणुकीसाठी आहे. त्याच्यातल्या गोष्टीवर गप्पा मारण्यात वेळ महिलांनी खर्च करू नये एवढी माझी कृपा करून विनंती आहे. सगळ्या सिरियल तुमच्यासाठीच बनतात आणि सगळ्यात चाड्या सिरियल आहेत. सगळ्यात चाड्या. सासूने काय केलं, नंदिनी काय केलं, भाऊजाईनी काय केलं, सास भी कभी बहू थी. तर हे तुमच्यासाठी नाहीये. एका धर्माचं युग होतं, सतयुग होतं, कलयुग होतं, राम होते, श्रीकृष्ण होते, परशुराम होता, वगैरे वगैरे. ते 2000 वर्षापूर्वीच. शिवकाल आला, इतिहास आला, इतिहासाची उजळणी झाली. पण 21व शतक हे अर्थकारणाचं शतक आहे. स्पर्धा अर्थकारणाची आहे. कशी? 1990 ला आम्ही काय केलं? मंडल कमिशन लागू केलं. व्हीपी सिंगनी, रामविलास पासवाननी मंडल कमिशन लागू केलं. ओबीसीसाठी 52% आरक्षण शिक्षण, नोकरी आणि राजकारणामध्ये. आता आरक्षणाची चळवळ होती पहिली 80 ते 90, त्याच्या अगोदर पण होती, पण ती तीव्र होत होत 90 पर्यंत आली. 91 ला आपल्याकडं जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारले. एलपीजी, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. आपण काय केलं? आरक्षणाच्या चळवळी चालवत 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 जे ओबीसी समाजाचे लोक एक होते त्यांच्यामध्ये जातीय तणाव निर्माण करण्यात आला आरक्षणाच्या माध्यमातून. आरक्षण खरंच किती लोकांना मिळतं, खरंच किती लोकांना लाभ होतो, हा माझ्या समोर एकूण 140 कोटी लोकसंख्येच्या मानाने प्रश्नचिन्ह आहे. कारण सरकारच्या नोकऱ्या हळूहळू कमी होत चाललेल्या आहेत. तुम्हाला खाजगीकरणाकडे आता वळायला लागलेले आहेत. अनेक उद्योग खाजगी झालेले आहेत. आता राष्ट्रीयकृत बँका खाजगी होतील, LIC खाजगी होईल, रेल्वे खाजगी होईल, विमान सेवा खाजगी होईल आणि मग सरकारच्या नोकऱ्या किती उरणार? 90 ला आम्ही आरक्षणाच्या चळवळीत पडलो. ते आजपर्यंत आरक्षणाची चळवळ चालू आहे आणि त्यातनं हेट्रेट तयार झालेला, द्वेष तयार झालाय. समाजामध्ये, जातीमध्ये द्वेष निर्माण झालेला आहे. मला नम्रपणे क्षमा करा, मी त्या चळवळीत काम केलेलं, ही चूक मी केलेली आहे. कारण त्यावेळेस मला जे योग्य वाटलं मी ते केलं. मी तुम्हाला विश्वास ठेवा माझ्यावर, मी मराठे शूद्र नावाचं विक्रमी विक्रीचं पुस्तक लिहिलेलं आहे. आरक्षण नावाचं पुस्तक लिहिले, ज्याच्यात संवाद आहे. जवळपास 72 लोकांनी विचारलेले प्रश्न, कायदेशीर, घटनात्मक आणि जे काही नंतर आलेले आयोग वगैरे त्याच्या तरतुदीवर लिहिलं. मी स्वतः गायकवाड आयोगाबरोबर काम केलं, मी स्वतः खत्री आयोगाबरोबर काम केलं. अंतिमतः मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल मी मुद्दाम बोलतो. ते होणं आता पुढच्या काळामध्ये शक्य नव्हतं. सध्या काही तरतुदी आहेत, पण त्याच्यावर फारसा अवलंबून राहावं असं माझी इच्छा नाहीये. मग मला नेमकं काय सांगायचंय, तर मी तुलना करणार आहे. 1990 ला भारताचा GDP चायनापेक्षा जास्त होता. नीट बघा, तुम्ही तपासून बघा. आता गुगल आहे तुमच्याकडं, अनेक रिसोर्स, विकिपीडिया आहे, अनेक रिसोर्सवर जाऊन बघा तुम्ही. चायनाचा GDP भारतापेक्षा कमी होता. चायना कसला देश आहे? साम्यवादी, कम्युनिझम, ज्याच्यामध्ये शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले जातात. कार्ल मार्क्सचं धोरण होतं ते आणि त्या दृष्टीने तो देश चालतो. भांडवलशाहीला त्यांचा विरोध होता, उद्योगाला विरोध होता. भारत हा साम्यवादी आहे, समाजवादी आहे. कारण काँग्रेस हा पक्ष असा आहे, समाजवादी, साम्यवादी, सगळ्या लोकांना घेऊन चालते ती काँग्रेस. तुम्ही नीट समजून घ्या, काँग्रेसचा विचार असा कुठला विचार नाहीये बरं का. काँग्रेस नावाचा पक्षाचा असा मूळ रॉईस्ट आहे. त्याच्यामध्ये अनेक विचार प्रवाहाला घेऊन चालते ती काँग्रेस. सगळ्यांना पुढे घेऊन जायचं असेल, सगळ्यांना सामावून घ्यायचं असेल, तर या देशाचा विकास करायचा असेल तर काँग्रेसला शक्य आहे. परंतु धोरणात्मक निर्णय घेता घेता इतका लांब काळ गेला तर 91 ला खऱ्या अर्थाने जागतिकीकरण, उदारीकरण आपण स्वीकारलं. नरसिंहराव पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग जे RBIचे गव्हर्नर होते ते आपले त्यावेळेस अर्थमंत्री झाले होते. आणि ही भारताची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. भारताचा GDP तोपर्यंत 2.5-3% होता. हळूहळू तो 6, 7, 8% करत करत 9% गेला. आणि चायनाचा GDP आणि आपल्या GDP मध्ये आपण ज्यावेळेस 2025 मध्ये चर्चा करतो, चायनाचा आजचा ग्रोथ रेट आणि चायनाची आजची इकॉनॉमी आणि भारताच्या इकॉनॉमी बद्दल बोलायचं म्हटलं तर सहज समजून घ्या, चायनापेक्षा आपण पुढंच होतो 90-91 ला. आज चायनाची इकॉनॉमी आहे $23 ट्रिलियन, भारताची $3.5 ट्रिलियन. पंतप्रधानांचं स्वप्न हे $5 ट्रिलियन करायचं.
$5 ट्रिलियन स्वप्न आहे. चायना आज $23 ट्रिलियन आहे, जगातली 1 नंबरची इकॉनॉमी झालेली आहे. जी की अमेरिका पहिली होती महासत्ता. मी अमेरिकेत गेलो होतो. मला ज्या वेळेस एका कार्यक्रमाला जायचं होतं तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला कोट आणि टाय कंपल्सरी आहे. तिथं FDI ची मीटिंग होती. म्हणजे मी तुम्हाला हे सांगू शकतो की टाइम स्क्वेअरच्या चौकामध्ये MBC हॉटेलमध्ये मी राहिलो होतो आणि MBC हॉटेलमध्येच आपल्या भारतातनं अनेक लोक आले होते FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या प्रोग्रामसाठी. मला त्या कार्यक्रमाला जाऊन बघायचं होतं. मला परवानगी नव्हती, पण त्यांनी मला काही लोकांनी सांगितलं की जर तुम्ही चांगले कपडे वगैरे घालून गेला तर तुम्हाला तिथं प्रवेश मिळेल. आणि म्हणून मी मॉलमध्ये ज्यावेळेस कपडे घ्यायला गेलो त्यावेळेस सूट घेतला. त्या सूटवर लिहिलं होतं मेड इन चायना. अमेरिकेमध्ये 68% वस्तू ज्या पण आहेत त्या चायनाच्या आहेत. जगात 23% व्यापार चायनाच्या हातात आहे. माझ्याकडे जो आयफोन आहे तो चायनामध्ये बनतो आणि त्याची पूर्ण जी काय रिसर्च आहे R&D हे अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये होती. माहितीये तुम्हाला ऍपल फोन, आयफोन हे बनवलेलं तंत्रज्ञान पुढे. आता तुम्ही टेस्लाची गाडी आली. टेस्ला गाडी कुणी निर्माण केली? काय नाव आहे त्याचं? काय नाव आहे? इलॉन मस्क. आता त्याला मंत्रिमंडळात घेतलंय त्या ट्रम्पनी. इलॉन मस्कची गाडी बनती कुठं? चायनामध्ये. मॅन्युफॅक्चरिंग हब बनवलं. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे पॉप्युलेशन जास्त आहे, लोकसंख्या जास्त आहे आणि म्हणून त्यांनी तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केलं. टेक्निकली आमच्या मुलांना शिकवलं. IT आपल्याकडे असायचं साहेब, तुम्हाला माहिती आहे. पहिल्या खूप IT सरकारी IT असायच्या, नंतर खाजगी आल्या, मग डिप्लोमा आले, मग इंजिनिअरिंग आलं. आणि आज चायनाची इकॉनॉमी जगात 1 नंबरची इकॉनॉमी झालेली आहे. आज चायना अनेक देशांना प्रेरणा आहे. अनेक देशांमध्ये त्यांची कामं चालू आहे. मी तुम्हाला खूप प्रदीर्घ या गोष्टी सांगू शकतो. माझ्याबरोबर अनेक किस्से परदेशात घडलेले आहेत. मला अनेक वेळा कुठल्या देशात कुठले लोक भेटतात त्याची पूर्ण माहिती झालेली आहे. मी दुबईला जात असताना सातत्याने मला तिथं हिंदीच बोलतात बरं का. दुबईला तुम्हाला जायला इंग्लिश शिकायची काही गरज नाही. दुबईमध्ये बहुतेक लोक 50% जे आहेत ते मलबारी केरळी लोक आहेत. गल्फमध्ये मलबारी केरळी लोक, गल्फ म्हणजे सगळे बहारीन आलं, कुवेट आलं, सौदी अरेबिया आलं, सगळे देश ज्याला तेलाचं उत्पादन आहे असं म्हणतात ते गल्फ कंट्रीज मध्ये हे मलबारी 50% केरळी लोक आहेत. अध्यक्ष महोदय तुमच्या माहितीसाठी सांगतो 80च्या दशकामध्ये हे लोक मुंबईपर्यंत यायचे. मुंबईमध्ये शिवसेनेचा जसा जसा उदय झाला, दबदबा वाढत गेला, मराठी माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग तिथे एक आंदोलन सुरू झालं, बजाव पुंगी हटाव लुंगी. बजाव पुंगी हटाव लुंगीचं आंदोलन सुरू झालं. केरळी लोकांचे हॉटेल, त्यांना जे काही काम करायचं, आता आपण उत्तर प्रदेश बिहारी लोक बघतो, तर अशा प्रकारचे आंदोलन करायचे. शेवटी त्या केरळी लोकांनी निर्णय घेतला की आता मुंबईमध्ये जर अस्थिरता असेल आणि असुरक्षितता असेल तर काहीतरी पर्याय शोधला पाहिजे. 80च्या दशकामध्ये 1976ला गल्फ स्वतंत्र झालं ब्रिटिशांकडून आणि नवीन गल्फचा म्हणजे UAE युनायटेड अरब एमिरेट्सचा जन्म झाला आणि लोक स्थलांतरित व्हायला लागले. आज एकट्या दुबईमध्ये काय सगळ्याच गल्फमध्ये 50% लोक ते. मी 2014ला दुबईमध्ये होतो आणि फिरत फिरत असताना सकाळी सगळीकडे त्याचं जे म्हणजे तुम्हाला सांगण्याची महत्वाची गोष्ट आहे की दुबई हे वाळवंट आहे आणि वाळवंटात निर्माण केलेलं आजचं ते स्वर्ग आहे असं मी मानतो. आज जगाची राजधानी पूर्वी कधी न्यूयॉर्क म्हणायचे, कधी जपानची ती राजधानी होती टोकियो तिला म्हणायचे, कारण जिथं जिथं उद्योगजगता वाढत होती, वेगवेगळ्या कंपन्या मोठ्या होत्या, त्यांचं महत्व होतं. कधी इंग्लंड होतं, त्याच्यातला लंडन राजधानी होती जगाची, ज्यावेळेस त्यांचं जगावर राज्य होतं. आज जर जगावर राज्य कुणाचं असेल तर ते असं कुठल्याही एका देशाचं नाही, पण राजधानी म्हटलं तर दुबई आहे. मी दुबईमध्ये असताना गल्फ टाइम्स नावाच्या पेपरमध्ये एक आश्चर्यचकित करणारी बातमी वाचली आणि ती बातमी होती की गल्फ मधून एकट्या केरळला बँक ट्रान्झॅक्शन, नॅशनल बँक ट्रान्झॅक्शननी किती पैसे एका वर्षात गेले तो आकडा त्यांनी छापला होता. दुबईमधले लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आणतात, तिथं टॅक्स नाहीये. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणतात, तेही मी हिशोबात धरत नाहीये. हवालाने पैसे पाठवतात कॅश, तेही मी हिशोबात धरत नाहीये. मग अधिकृत बँक टू बँक ट्रान्झॅक्शन 2007ला किती झालं माहितीये तुम्हाला? केरळला बँक ट्रान्झॅक्शन झालं 7 लाख कोटी रुपयांचं.
7 लाख कोटी रुपयांचं केरळला ट्रान्झॅक्शन झालं. तिथल्या इकॉनॉमीमध्ये आलं. 2014ला महाराष्ट्राची इकॉनॉमी होती 3.5 लाख कोटी रुपये. 3.5 लाख कोटीमध्ये महाराष्ट्र सरकारला काय काय करायचं तुम्हाला माहिती आहे. इरिगेशनची कामं आहेत, रोड करायचे, वीज द्यायची आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न. 3.5 लाख कोटीमध्ये महाराष्ट्र चालतो आणि 7 लाख कोटी रुपये केरळमध्ये आले. तुम्हाला आकडा समजतो. गेल्या वर्षी अर्थसंकल्प अधिवेशन मध्ये निर्मला सीतारामननी सांगितलं की परदेशातनं रेमिटन्स म्हणून, रेमिटन्स म्हणजे परदेशातले आपले नोकरी करायला गेलेले, उद्योग करायला गेलेले, व्यवसाय केलेल्या लोकांनी भारतात पैसे पाठवलेले किती आहे तुमचा अंदाज किती आहे? 125 अब्ज डॉलर. 125 अब्ज डॉलर भारतातून परदेशात आले. तुमच्या राज्यात किती आले? तुमच्या खेड तालुक्यात किती आले? किती पैसे आले तुमच्या राज्यामध्ये? इकॉनॉमी बदलायला लागेल, कारण हे 21वं शतक हे अर्थकारणाचं युग आहे. अर्थकारणाची स्पर्धा आहे जगामध्ये. अर्थकारणाला महत्व आहे. आमच्याकडे काय सांगितलं, काय संस्कार आहेत आमच्या पैशाबद्दल? पैसा काय असतो? लहानपणीपासून आम्हाला सांगितले पैसा वाईट असतो. पैशाने संबंध बिघडतात. पैशामुळं नुकसान होतं. पैशामुळं माणसं तुटतात. खरं आहे काय? तुमच्याकडे म्हणीच अशा आहेत, उत्तम शेती, मध्यम उद्योग, कनिष्ठ नोकरी. आता हे सगळे आजोबा लोक आहेत, छान दिसतात ते मस्त. त्यांच्या काळामध्ये त्यांच्या वाडवडिलांनी त्यांना 50-100 एकर ठेवली होती. मुलं 5-10 होते 95-99 पर्यंत, 10-5. आज विचारलं तर 2.5 एकर, 3 एकर, 2 एकर, 1.5 एकर. महाराष्ट्रातल्या 70% लोकांची जमीन ही 2.5 एकर पेक्षा कमी आहे. माहिती आहे तुम्हाला? आणि आमचा महाराष्ट्र आज कशावर जगतोय? 60% शेतकरी आहेत. कशी इकॉनॉमी बदलणार? केरळचे लोक गल्फमध्ये गेले. तामिळनाडूचे लोक कुठे भेटतात? तुम्ही जर सिंगापूरला गेला, 12% लोकसंख्या सिंगापूरची तमिळ लोकांची. मलेशियाला गेला 10%. आणि त्या दोन्ही देशामध्ये 3 नंबरची भाषा तमिळ आहे. तुम्ही मेट्रोनी गेला, रेल्वेनी गेला, एअरपोर्टवर गेला, तर अनाउन्समेंट तमिळमध्ये होती. शिक्षण तमिळमध्ये मिळतं. व्हिएतनाममध्ये, कंबोडियामध्ये, थायलंडमध्ये तमिळ लोकांनी आपलं व्यापाराचं केंद्र कुठं केलं? श्रीलंकेमध्ये, दक्षिण साऊथ ईस्ट एशियामध्ये. तामिळनाडूची इकॉनॉमी किती मोठी आहे तुम्हाला माहिती आहे? तामिळनाडूमध्ये जे चित्रपट येतात ते सगळ्या स्टार लोकांचे काय 1000 कोटीची इकॉनॉमी आहे त्यांची. पैसा कुठून येतो? परदेशात नाही येतो. तुम्हाला मारवाडी लोकांची एक म्हण माहिती आहे, जिधर न जाए गाडी उधर जाए मारवाडी. म्हणजे गाडी जिथे जात नाही तिथे या व्यापारासाठी 100-150 वर्षापूर्वी बाहेर पडलेले लोक आहेत. आता गुजराती लोक तुम्हाला माहिती आहे, आता मोदी आणि शाह हे पूर्ण व्यापारी कम्युनिटी, व्यापारी जाती म्हणजे गुजराती जाती. त्यांच्याबद्दल आता मी मत व्यक्त करणार नाही, पण तो अत्यंत हुशार चालाक लोक. सिंधी लोक तर आपल्या देशात आले कसे माहितीये तुम्हाला? भारत स्वतंत्र झाला, पाकिस्तान वेगळा, स्थलांतरित झाले, त्यांना कॅम्प बनवला. पुण्यामध्ये पिंपरी, उल्हासनगर, मुंबई पशी आणि कोल्हापूर पशी गांधीनगर. आज तुम्ही कुणीही खरेदी करायचं म्हटलं तर कुठं जाता बघा तुम्ही? बहुसंख्य लोक स्वस्त आणि चांगल्या दराच्या वस्तू पाहिजे असेल तर सिंधी लोकांच्या कॅम्प मध्ये गेला, म्हणजे उल्हासनगरला गेला. त्यांचं असोसिएशनचं नाव होतं USA, युनायटेड स्टेट्स असोसिएशन नव्हतं, तर उल्हासनगर सिंधी असोसिएशन म्हणून ते USA, मेड इन USA म्हणून विकायची. प्रचंड हुशार लोक, प्रचंड व्यापारी जातात. मी एकदा तांझानियाला गेलो. तांझानियाला आपला अरुण जगताप नावाचा कार्यकर्ता आहे, त्याचा आग्रह होता म्हणून मी तांझानियाला गेलो, आफ्रिकन कंट्रीमध्ये. अरे म्हणलं अरुण यार, आपले लोक काय फारसे दिसत नाही म्हणजे भारतीय लोक. नाही म्हणले, मी पण कधी बघितलं नाही, तर लॉजिस्टिक मध्ये काम करतो. मग आम्ही फिरत होतो. मग माहिती घेतली तर आपले 8-10 महाराष्ट्रीयन लोक दिसले, भेटले काही कारणाने इकडं तिकडं. नंतर माहिती घेतली, बाबा इथे भारतातलं काय आहे ते. तिथं कळालं की कल्चरल सेंटर आहे, एक मंदिर आहे. आणि ते मंदिर आणि कल्चरल सेंटर पाशी गेल्यानंतर कळालं की 2000 लोक जमतील असा हॉल आहे आणि मोठं मंदिर आहे. मंदिर बघितल्यानंतर लक्षात आलं की हे लोक कोण आहेत. त्यांच्याशी चर्चा केली. व्यवस्थापक जे होते त्यांच्याशी बोललो.
तर तुम्ही विश्वास ठेवा 19व्या शतकाच्या सुरुवातीला गुजराती स्थलांतरित लोक तिथं गेलेले आहेत आणि 50,000 लोक आज तिथं तांझानियाची इकॉनॉमी चालवतात, त्यांच्या ताब्यात आहे. रेवंडाचं बघा, गुप्ता फॅमिली, अगरवाल फॅमिली, म्हणजे प्रगतशील देशातच नाही तर भारताच्या बाहेर सिंधी लोकांनी मोठा व्यापार केलेला आहे, राजस्थानी लोकांनी म्हणजे मारवाडी लोकांनी केलेला आहे, गुजराती लोकांनी केलेलं आहे, पंजाब आणि जाट लोक हे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये गेलेले आणि ज्यांची प्रेरणा शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज त्या काळामध्ये म्हणतात अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला. हाच जर छत्रपती शिवाजी महाराज परत जन्माला आले आणि या महाराष्ट्रामध्ये भ्रमंती करायला लागले, फिरता फिरता त्यांच्या लक्षात येईल की हा देश हा माझा देश आहे, हा माझा प्रदेश आहे. त्यांना खूप आनंद होईल. प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा, प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचं नाव, शिवाजी महाराज रस्ता, शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी, सगळं छान आहे. शिवाजी महाराज कुणाच्या तरी घरी गेले तर एक तस्वीर दिसेल त्यांना, त्यांच्या राज्याभिषेकाची तस्वीर आहे ती. अँड्री ऑक्झेंडरनी जी कल्पना त्यांनी लिहिलेली आहे, म्हणजे त्यांनी बघितलेलं. अँड्री ऑक्झेंडर त्यावेळेस ब्रिटिशांचा प्रतिनिधी होता, गव्हर्नर होता. त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला हे कळतं. हे जर आपल्याला कळत असेल तर त्या राज्याभिषेकाची तस्वीर तयार झाली आणि ती तुमच्या घराघरात लागली. शिवाजी महाराज 32 मानाच्या सिंहासनावर बसलेले आहेत, सोन्याच्या. जिजाऊ माँसाहेब आहेत, त्यांच्या राण्या शेजारी बसलेले आहेत. संभाजी महाराज आहेत, राजाराम महाराज आहेत, सगळे सरदार आहेत, सगळे मानकरी आहेत, सगळा दरबार भरलेला आहे, सगळे मावळे आहेत. वेगवेगळ्या प्रदेशातनं काही लोक आलेले आहेत प्रतिनिधी, काही त्यांना गिफ्ट घेऊन, काही वस्तू घेऊन आलेले आहेत. आणि आपल्याला त्या तस्वीरीमध्ये प्रकर्षाने एक गोष्ट दिसती आणि ती म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुढं एक व्यक्ती कमरेपासून वाकलेली आहे, कुर्निसात करते. कोण आहे ती व्यक्ती सांगा बरं? आहे तुम्हाला स्मरण? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये एक माणूस कमरेपासून वाकलेला आहे आणि तो नजराने शिवाजी महाराजांना भेट करतोय. तो आहे ब्रिटिश अधिकारी अँड्री ऑक्झेंडर. बरोबर आहे? बघितलं का नाही तुम्ही? ज्या काळामध्ये शिवाजी महाराज या स्वराज्याची पूर्ण विस्तार करत होते त्या काळामध्ये ब्रिटिश इथे होते. ब्रिटिश इतके घाबरायचे शिवाजी महाराजांना की त्यांनी जर सांगितलं एवढी जाकात द्यावी लागेल तर जाकात द्यावा लागत असते. त्यांनी सांगितलं की स्त्रियांचा व्यापार तुम्हाला माझ्या देशात करता येणार, माझ्या राज्यात त्यांना बंद करावा लागला. शिवाजी महाराज सांगल ते ब्रिटिशांना ऐकायला लागत होते. तो अँड्री ऑक्झेंडर हा शिवाजी महाराजांच्या त्या तस्वीरीमध्ये राज्याभिषेकाच्या आपल्याला कुर्निसात करताना अर्धा वाकलेला दिसतो. ब्रिटिश शिवाजी महाराजांपुढे म्हणजे वाकत होते, झुकत होते. तीच तस्वीर आज शिवाजी महाराज, आपण कल्पना करतो शिवाजी महाराज आज आले तर, मी काही पुनर्जन्म वगैरे मानत नाही. जर आज आले त्यांनी ती तस्वीर बघितली तर तो अँड्री ऑक्झेंडर त्यांच्या पुढे वाकलेला आहे. त्यांनी मात्र नंतर जगावर राज्य केलं ब्रिटिशांनी. शिवाजी महाराज म्हणतील अरे वेड्यांनो, हा माझा गुलाम होता, हे माझे आदेश मानत होता. अरे मी त्या काळामध्ये तुम्हाला प्रेरणा दिली होती. अद तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला. अरे आता 21वं शतक आहे, आता 21वं शतक आहे, अर्थकारणाचं युग आहे. अरे मराठ्यांनो बदला. मराठा ही जातीमध्ये सज्ञांनी मानत नाही. महाराष्ट्रात राहणारा, महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा सगळे लोक मराठा आहेत असं मी मानतो. शिवाजी महाराज म्हणतात अरे मराठ्यांनो, मी त्या काळामध्ये प्रेरणा दिली होती. तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला. 21वं शतक आहे, अर्थकारणाचं युग आहे. आता तुम्ही काय केलं पाहिजे तर शिवाजी महाराज म्हणतात आता बाहेर पडा. ऑस्ट्रेलियात तहत कॅनडा अवघा मुलूक आपला. आता जग जिंकायला बाहेर पडा, अर्थकरण करायला बाहेर पडा, उद्योग करायला बाहेर पडा. मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकतो. काय परिणाम झालेला आहे जागतिकीकरण खासगीकरणाचं ते फक्त आता थोडंसं पुढे सांगतो. कारण जागतिकीकरणाला इथल्या उद्योजकांनी विरोध केला होता. टाटा, बिर्ला त्या काळामध्ये प्रसिद्ध होते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्हाला त्रिसूर नावाचं केरळमध्ये एक तालुका आहे, जिल्हा आहे. तिथं कल्याणरामन, टी कल्याणरामन नावाच्या माणसाचा टेक्सटाईलचं दुकान होतं, कपड्याचं दुकान होतं. आता ते कपड्याचं दुकान खूप चांगलं होतं, चांगलं चालत होतं. आजोबांचं होतं, नंतर
त्यांच्या 5 भावांना त्यांनी वेगवेगळी दुकानं काढून दिली होती. 5 दुकानांची त्यांची साखळी होती. तिथं पण चांगले ग्राहक यायचे, म्हणायचे अहो तुम्ही कपडे विकता, प्रामाणिकपणे विकता, चांगलं कापड देता, तुम्ही सोन्याचं दुकान का नाही सुरू करत? तर सोन्याचं दुकान का नाही सुरू करत म्हटल्यानंतर ते म्हणले की आपलं काम नाही, आपल्याला अनुभव नाही. पण लोकांच्या आग्रह असतो की बाबा आम्हाला बस्ता बांधायचा असतो, मग एकाच दुकानामध्ये सोनं आणि कपडे मिळालं तर बरं होईल. तुमचं नाव विश्वासाचं आहे, ट्रस्ट आहे तुमच्या लोकांचा. तर त्या माणसाने तो अभ्यास केला 2 वर्ष की बाबा सोन्याचा व्यापार कसा करता येतो. त्यावेळेस 382 रुपये सोनं होतं ग्रामला, 3820 रुपये. त्या काळामध्ये अभ्यास केला त्यांनी. त्यांच्या असं लक्षात आलं की सोन्याच्या दुकानाच्या मर्यादा आहेत, सोनं महाग असतं, गुंतवणूक प्रचंड असते, म्हणून कॅटलॉगवर बिझनेस बराच चालतो. कॅटलॉगवर माहिती आहे तुम्हाला, तुम्ही डिझाईन चूज करायची, मग महिना 1.5 महिन्यानी लग्नाच्या टायमाला तुम्हाला सोनं मिळायचं. सगळ्यांना आठवत असेल. त्यांनी अभ्यास केला की 500 ते 700 800 स्क्वेअर फूट पेक्षा मोठी दुकानं नाहीये, भरपूर डिझाईन्स उपलब्ध नाहीये, आणि म्हणून त्यांनी त्यावेळेस विचार केला की मी दुकान टाकल. आणि त्यांनी 1993 ला पहिलं सोन्याचं दुकान टाकलं. पहिलं सोन्याचं दुकान टाकलं 4200 स्क्वेअर फूटचं. 4200 स्क्वेअर फूटचं पहिलं दुकान टाकलं. ते यशस्वी झालं कारण लोकांना गेलं की पाहिजे ती डिझाईन, पाहिजे त्या तोळ्यामध्ये, पाहिजे ते सगळं मिळायला लागलं. तामिळनाडू, केरळचे लोक तिथे यायला लागले आणि मोठा व्यापार वाढला. दुसऱ्याच वर्षी त्यांनी दुसरं दुकान तामिळनाडू शेजारच्या जिल्ह्यामध्ये टाकलं. त्यांना राजेश आणि रमेश नावाची 2 मुलं. वडिलांनी 5 मुलांना 5 कपड्याची 2 दुकानं टाकून दिली होती. आणि मग फ्रँचायझी मॉडेल घरातच जन्माला आलं. 5 दुकानं झाली होती कपड्याची. तर त्यांनी राजेश आणि रमेशला 2 दुकानं टाकली. पण दुकानात चोरी व्हायला लागली. पण तंत्रज्ञानाचा परिणाम कसा असतो बघा. आपण 21व्या शतकामध्ये सीसीटीव्ही आला होता. त्यांनी पहिल्यांदा सीसीटीव्ही इंट्रोड्यूस केलं सोन्याच्या दुकानामध्ये. चोरी झाली, फसवणूक झाली तर ते पकडले जातील. मी तुम्हाला काय सांगतो, तंत्रज्ञानाचा परिणाम कसा होत गेला हे उदाहरणासाठी सांगतो. सोन्याचा व्यापार विश्वासाचा व्यापार असतो. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण जे सोनं विकायला जातोय त्याच्यामध्ये आपले पण काही कर्मचारी घोळ करतात. म्हणून त्यांनी काय केलं, काय आणलं त्यांनी, ते ग्रेडिंग असतं माहिती तुम्हाला, ते काय लावतात त्याला, हॉलमार्क आलं. त्याच्यानंतर ते बारकोड सिस्टीम आली. बारकोड सिस्टीम आल्यामुळं त्या दागिन्याची किंमत फिक्स झाली. आता त्यांच्या लक्षात आलं की आपण 2 दुकानं हाताळू शकतो. आता 2 दुकानाचे आज त्यांचे फक्त 195 दुकानं आहेत. अमिताभ बच्चन त्यांचा ब्रँड अँबॅसिडर आहे. मी हे थोडक्यात का सांगतो तर त्यांनी 93 ला व्यवसाय सुरू केला. 195 देशामध्ये नाही, जगामध्ये, अमेरिकेमध्ये, ओमानमध्ये, दुबईमध्ये, अरब कंट्रीजमध्ये त्यांची दुकानं झाली. आणि ते व्यापार करू शकतात. त्याचं कारण 21व्या शतकातलं तंत्रज्ञान. त्यांनी 27वं दुकान झालं. त्यांच्या लक्षात आलं की आमचा प्रत्येक दुकानाकडे जाण्यामध्ये येण्यामध्ये वेळ जातो, 1.5 दिवस जातो, 2 दिवस जातो, हिशोबासाठी 2-3 तास पुरेसे असतात. त्यांनी पहिलं चार्टर्ड प्लेन घेतलं. चार्टर्ड प्लेन त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी विमानतळ नाही. 2 वर्षांनी त्यांनी 7 सीटरचं हेलिकॉप्टर घेतलं. आणि 7 सीटरचं हेलिकॉप्टर घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं खरं आहे, पण आपल्याला वेळ अधिक वापरता यायला पाहिजे. अंतिमतः त्यांनी 6 वर्षानंतर छोटं विमान घेतल्यानंतर त्यांनी अक्षरशः मोठं विमान घेतलं. आणि एक बातमी आली, कल्याण ज्वेलर्सचं फ्लाइंग ऑफिस. कल्याण ज्वेलर्सचे 40,000 कोटी रुपयाचे ऍसेट्स आहेत. किती? 40,000 कोटी. टाटांनी त्या काळामध्ये जागतिकीकरणाच्या परिणामावर विरुद्ध भूमिका घेतली होती. सिक्युअर्ड बिझनेस होता इथं टाटाच्या गाड्यांना. पण आता जागतिकीकरणाने स्पर्धा वाढणार होती. त्या टाटांनी संधीचं रूपांतर केलं, म्हणजे संकटाचं रूपांतर संधीत केलं. आणि त्यांनी जॅग्वार आणि रेंज रोवर कंपनी खरेदी केली. माहितीये तुम्हाला, आज टाटा जगामध्ये 2 नंबरचा वाहन उद्योगामध्ये झालेला जगामध्ये. त्याच्यानंतर जिंदाल स्टील जगामध्ये 2 नंबर. त्याच्यानंतर भारत फोर्ज कंपनी जगामध्ये 2 नंबर. आपण जागतिकीकरणाच्या युगामध्ये तुम्हाला किती लोकांना जीडीपी माहिती होतं पूर्वीच्या लोकांना माहित नाही. शेअर मार्केट माहित नाहीये, म्युच्युअल फंड माहित नाहीये. मला तुम्हाला एवढं सांगायचंय की आपण कमवलेला पैसा हा सुरक्षित ठेवला पाहिजे आणि वाढवला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला आर्थिक साक्षरतेची गरज आहे सर. आपल्या मुलांना शाळा कॉलेजमध्ये आर्थिक साक्षरता शिकवली पाहिजे.
शिक्षणाच्या ज्ञानाबरोबर डिग्री बरोबर बँकिंग सेक्टरमध्ये कसं काम करता येतं, बँकेचे खाते काढण्यापासून कर्ज कसे कसे मिळतात, सरकारच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत. आमचे मुलं डिग्री घेऊन बाहेर पडतात आणि त्यांचं भविष्य अंधकारमय होऊन जातं, कारण सरकारकडे अशी कुठलीच योजना नाहीये की त्यांनी उद्योग काय करावा, भविष्य काय करावं. मला सांगण्यासारखं खूप आहे. मी खरं तर हे खूप भाषण लांबवलेलं आहे. फक्त एकच मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे आणि थांबणार आहे. मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटीची संकल्पना मांडली, नवी दिशा नवा विचार मांडला. जवळपास आतापर्यंत 350 भाषणं केली. परवा दिवशी 1,500 उद्योजकांच्या समोर मुंबईला, नवी मुंबईला त्या एक्झिबिशन सेंटरमध्ये मी भाषण केलं. आणि त्यावेळेस पण मी सांगितलं की आता उद्योजकता आपण अंगीकार केली पाहिजे. आणि मगाशी जसं सांगितलं, उद्योग असेल, व्यवसाय असेल, कल्पना असेल, ही मनामध्ये असती, रक्तामध्ये नसती. आणि बिन पैशात लोकांनी व्यवसाय उभे केलेत. आज तुम्हाला येवलेच्या 10वी नापास, ब्रह्मानंद इडली काय ते नाद ब्रह्मा इडली 12वी नापास, राहुल पापड 8वी नापास. ह्या राहुल पापडच्या 650 लाडाच्या कुल्फीचे आउटलेट आहे. आणि परवा दिवशी गुजरातमध्ये सगळ्यात जास्त विकली गेलेली आईस्क्रीम राहुल पापडची आहे, तो पुण्याचा आहे. आता ही संकल्पना मांडत असताना माझ्या संपर्कामध्ये स्टार्टअप उद्योग करणारे 250 लोक माझ्या संपर्कात आले. कुणी एशियन पेंटच्या धर्तीवर गॅलेक्सी पेंट सुरू केलेलं आहे, कुणी चप्पल उद्योग सुरू केलाय, कुणी मसाल्याचे उद्योग सुरू केलेत. आणि हे 250 लोक माझ्या संपर्कात आहे. आणि त्याची प्रेरणा आहे मराठा शब्दाचा अर्थ जो आम्ही लावलाय तो आहे. मराठा हा शब्द इंग्रजीमध्ये MARATHA. मराठा हा शब्द आपण शौर्यासाठी वापरतो, योद्धा म्हणून वापरतो. आपण लढाई करणारे लोक म्हणून मराठा हा गौरवशाली शब्द आहे. पण मराठा शब्दाच्या आतमध्ये मी ज्या वेळेस डोकवलं आणि मी त्याचा अर्थ लावला, M फॉर मनी, पैसा, A ऍस्पिरेशन, प्रेरणा, R रिसोर्सेस, साधनं, A एम्बिशन, महत्वाकांक्षा, T टॅलेंट. तुमच्यामध्ये टॅलेंट आहे का नाही ते तुम्ही तपासलं पाहिजे. एज माझ्यामध्ये गोंधळ झाला होता, कारण एज परत मला इतिहासात घेऊन जात होता, हिस्ट्रीमध्ये घेऊन जात होता. माझे एक मित्र आहेत, ज्यावेळेस मी हे डिफाईन केलं तिथं हिस्ट्री लिहिलं होतं, कारण आपण इतिहासाची जोडतो. त्यांनी मात्र त्याच्यात दुरुस्ती सुचवली. त्याचं नाव आहे प्रज्ञेश मोळक. त्यांनी मला दुरुस्ती सुचवली की ही तरी हिस्ट्री तेवढं काढा आणि एजच्या जागेवर हंबल करा. हंबलचा अर्थ नम्रता, आणि एज म्हणजे हंबल, आणि ए म्हणजे अचिव्हमेंट, यश. आणि म्हणून मराठा या शब्दाची व्याख्या करत असताना M फॉर मनी, पैसा, A फॉर एस्पिरेशन, R फॉर रिसोर्सेस, साधनं, A फॉर एम्बिशन, महत्वाकांक्षा, T फॉर टॅलेंट, आणि H फॉर हंबल, नम्रता तुमच्यात यायला पाहिजे, आणि A फॉर अचिव्हमेंट, तुम्हाला यश मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळं सांगितलं. आता स्पर्धा जगाशी आहे, तुमची तालुक्याशी, जिल्ह्याशी नाहीये. आणि कृपा करून समाजकारण, राजकारण त्यानंतर करा, ज्यावेळेस तुम्ही आर्थिक सक्षम होताल. आर्थिक सक्षम झाल्यानंतर तुम्ही बघा, बिल गेट्सनी किती पैसे वाटले, त्याच्या उत्पन्नातलं अर्ध उत्पन्न त्यांनी वाटलं. त्याच्यानंतर शेअर मार्केटचा सगळ्यात मोठा माणूस कोण सांगा? वॉरेन बुफेने अर्धी संपत्ती समाजकार्यासाठी वापरली. त्याच्यानंतर आपले भारतातले पण अनेक लोक आहे, मी अनेक लोकांची नावं घेऊ शकतो. आपण त्याला भांडवलशाहीच्या नावात नाकारण्यापेक्षा आपण त्यांना स्वीकारलं पाहिजे. अर्थकारण वाढवलं पाहिजे, उद्योग वाढवला पाहिजे, व्यवसाय वाढवला पाहिजे. आणि त्याची मर्यादा आहे अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलूक आपला. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर. साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेत आज माननीय प्रवीणदादा गायकवाड यांनी अहद ऑस्ट्रेलिया ते तहद कॅनडा या विषयावर आपले मौलिक आणि उद्बोधक विचार व्यक्त केले. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय आणि व्याख्यानमाला समितीच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ, संस्था सभासद, कार्यकारिणी सदस्य यांचे आभार मानून मी आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद.
मला तेच ऐकलं होतं काही झालं यूट्यूबला ऐकलं होतं मी भाषण. अरे सारे हे चालू आहे का दरवाजे आहे की जायला? हो हे पुन्हा इकडे पुन्हा आता दरवाजे असेल तिकडनं जाऊन. तर नानासाहेब जाऊ